अगं तो मनाने शिकेल सायकल, त्याला शिकवायची गरज नाही, पडेल झडेल पण शिकेल मनाने, पण त्याच्या कायम आयुष्यभर लक्षात राहील की मला पप्पांनी सायकल शिकवली. नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहात? आय होप की तुम्ही छान आणि मजेतच असणार. तर इथे आपल्या व्हिडिओची सुरुवातच मी शर्विलच्या सायकल शिकण्यापासून करत आहे. ॲक्च्युली शर्विलला सायकल येते, पण ते बाजूचे एक्स्ट्रा व्हील्स असतात ना, जे सपोर्टसाठी असतात ते काढलेले आहेत. त्यामुळे शर्विलचे पप्पा आणि त्याची दीदी त्याला सायकलिंग शिकवत आहे. लांबलचक कॉरिडोर असल्यामुळे इथल्या इथे सायकल शिकता येत आहे शर्विलला. त्याला फुल प्रोटेक्शन घातलेलं आहे, म्हणजे स्केटिंगसोबत जे किट आहेत आपल्याला, म्हणजे हाताला लागू नये, डोक्याला लागू नये, असं सगळं हेल्मेट वगैरे अशा टाईपचं असतं, ते सगळं शर्विलला इथे घातलं आहे. ते जेवणाआधी शिकवत होते आणि जेवण झाल्यानंतर बघा तो सायकल जवळ जाऊन बसला आहे. शर्विल काय करतो बेटा? सायकल चालवायचे. त्याचा केविलवाना चेहरा बघून त्याचे पप्पा त्यांची वेब सिरीज सोडून पुन्हा त्याला सायकल शिकवायला लागले. लहान मुलांमध्ये हे छान असतं, त्यांनी एखादी गोष्ट शिकायची म्हणली ना तर ते शिकूनच सोडतात. आता इथे बघा, सकाळ उठल्या उठल्या तो सायकल जवळ गेला. त्यासाठी आम्ही सायकलला साखळी बांधून ठेवली आहे. नको चालणार नाही शर्विल, काय लावलंय? लॉक लावलाय. शिकवणार पप्पा आणि तुला संध्याकाळी. मग इथे मी शर्विलला प्रॉमिस केलं होतं की एकदा तरी वॅकेशनमध्ये तुला बाहेर बसून आंघोळ घालीन, तर त्याचीच ही तयारी चालू आहे. इथे आमच्या तिघांचं हे जेवण आहे. गवारीची भाजी मी त्यांना टिफिनला दिली होती, त्यामुळे मला झाली ती आणि सगळ्यांना थोडी थोडी दिली. आणि कोबीची भाजी जी माझी शर्विलची फेवरेट आहे, मिरची घालून, ती खूप आवडते. तर इथे आम्ही जेवायला घेतलं. ॲक्च्युली हा व्हिडिओ म्हणजे जेवण आधी केलं आणि नंतर मग तासाभराने मी त्याला आंघोळ घातलेली आहे. तर संध्याकाळचा टाईम आहे. अहो घरी आल्यानंतर त्यांनी नाश्ता केला आणि म्हणाले चल 2-4 कामं आहेत ते करून येऊया फटाफट. तर मग इस्त्रीला कपडेही द्यायची होती, अजून त्यांचं काही सामान घ्यायचं होतं. तर मग आम्ही निघालो. अर्धा स्वयंपाक मी बनवून घेतला होता. तासाभराचं काम होतं आणि मी कधीही बाहेर जाताना, आम्ही दोघे बाहेर जात असेल तर माझा मोबाईल घरातच असतो. सो आता मिस्टरांच्या मोबाईलने मी सगळं शूट करत आहे आणि बाईकवर भारी मजा येते ह्या टायमिंगला. 7 वाजलेत तरी पण उजेड आहे, म्हणजे हळूहळू अंधार पडणार. ऑलमोस्ट आमची कामं झाली होती. त्यात मला मिस्टरांनी एक सरप्राईज दिलं. त्यांनी मला म्हणजे मला जिथे वडापाव आवडतो तिथे मला घेऊन आले आणि मग तिथे आम्ही वडापाव एन्जॉय केला. आता हे गुजरात असल्यामुळे इथे सहसा चांगला वडापाव मिळत नाही, जशी आपल्या महाराष्ट्रात टेस्ट असते तशी. तर तो एकाच ठिकाणी मिळतो, तिथे येतो आम्ही. मुंबईच बेस्ट वडापाव, त्यांनी नावच असं दिले की महाराष्ट्रीयन चव म्हणून असं. तर मग आम्ही तिथे वडापाव एन्जॉय केला. त्याचसोबत त्यांनी मिरची भजीही दिली होती. मी वडापाव कधीच एक खात नाही, मी 2 वडापाव खातेच, कारण आम्हाला असं ठरवून यायला लागतं की आज वडापाव खायचं आहे, मग जाऊया अशा प्रकारे. म्हणजे 1-2 महिन्यातून एकदा 2दा एवढंच होतं. आपल्या महाराष्ट्रात भारी आहे, पावला पावलावर भेटतात
चांगले वडापाव, पण इथं नाही. तर आम्ही दमून घरी गेल्यानंतर ही शर्विल मागे लागला पप्पांच्या की मला सायकल चालवायची आहे. तर मी त्यांना म्हणलं की राहू देत म्हणून, तुम्ही दमला असाल. तर त्यांचं एक वाक्य मला इतकं आवडलं. ते मला म्हणाले की अगं तो मनाने शिकेल सायकल, त्याला शिकवायची गरज नाही, पडेल झडेल पण शिकेल मनाने, पण त्याच्या कायम आयुष्यभर लक्षात राहील की मला पप्पांनी सायकल शिकवली. त्यासाठी म्हणजे त्या क्षणासाठी किंवा त्याच्या त्या सुंदर आठवणीसाठी ते इतके दमलेले असताना सुद्धा त्याला पुन्हा शिकवायला लागले. मला हे वाक्य खूप आवडलं आणि खूप भावलं सुद्धा. आणि बघा ना, एरवी चाला म्हणलं तरी पण ते म्हणतात की नको, कंटाळा आलाय. पण शर्वीला सायकल शिकवताना बघा किती एनर्जी आहे त्यांच्या अंगात. यामुळे पुढे जाऊन भविष्यात त्यांच्या दोघांचं चांगलं बॉन्डिंग होणार आहे. त्यामुळे हे मला आवडलेलं आहे की त्यांनी त्याच्यासाठी एक्स्ट्रा एनर्जी, एक्स्ट्रा वेळ देत आहेत त्याच्यासाठी. ॲक्च्युली याच छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात नातं सुंदर बनवण्यासाठी, सुंदर आठवणीसाठी. तो नेहमी कॉन्फिडंट राहील की मला माझ्या पप्पांनी सायकल शिकवलेली आहे आणि मला येत आहे यासाठी. आणि छान वाटतं हे सगळं. इथे शर्विल सायकल शिकतच होता की दीप्ती म्हणाली मला सुद्धा सायकल चालवायची आहे. असं होतं ना की एखाद्याला बघून आपल्याला इच्छा होते सायकल चालवायची. आणि तिची सायकल पार्किंगमध्ये आहे. इथे रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे तिला चालवता येत नाही. मग तिने शर्विलची सायकल घेतली आणि 1-2 राऊंड मारून घेतले. इथे शर्विलला असं झालं होतं की कधी एकदा दीदी सायकल देते आणि मी चालवतो, कारण की तो नवीन नवीन सायकल शिकला आहे. तेव्हा मग जास्त उत्साह वाटतो ना, जेव्हा जेव्हा नवीन स्कूटी आपण शिकतो तेव्हा असं वाटतं ना कधी एकदा चालवेन, किंवा आपण नेहमी ते शोधत असतो. इथे शर्विल आणि त्याचे पप्पा दीप्तीला चिडवत आहेत की ती कशी झिगझॅग सायकल चालवत आहे, कारण तिची हाईट जास्त आणि सायकल छोटी पडत आहे, त्यामुळे तिला ती व्यवस्थित येत नाही आहे. पण खूप हसलं आहे बघून. तर इथे फायनली शर्विलला त्याची सायकल परत भेटलेली आहे आणि त्याचे पप्पा आणि शर्विल परत एकदा दोघांची कसरत सुरू झालेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यासाठी थँक्यू, खूप खूप थँक्यू. आणि आपण भेटूया उद्याच्या भागात. बाय.